हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल इंजिनिअरिंग मॅथमॅटिक्स विथ MK. तर आज आपण बघतोय रूल 1 टू फाइंड इंटिग्रेटिंग फॅक्टर. सो इफ a differential equation m dx plus n dy is equal to 0 is non-exact, okay, where m and n are functions of x, y, and if m and n are polynomial functions and they are homogeneous means what? Degree of every term uh, it's same, okay, then the mx plus ny, we have to check what is the value of mx plus ny. If it is not equal to 0, then the integrating factor uh, is 1 by mx plus ny. Okay, what is the role of this integrating factor? After multiplying this integrating factor to the differential equation, non-exact differential equation, it is reduced to exact one. Okay, so the example we have, solve x into x minus y dy by dx is equal to y into x plus y. ओके, सो हे एक्झॅक्ट आधी आपल्याला एम डी एक्स प्लस एन डी वाय या फॉर्ममध्ये याला कन्वर्ट करावं लागेल. ते त्या फॉर्ममध्ये नाही आहे, बरोबर. सो त्या फॉर्ममध्ये कन्वर्ट करण्यासाठी एक्स इंटू x minus y, so what we will get, x square minus xy dy, shift this dx on right hand side, so y into x is yx, that is xy, plus y square into dx. Okay, so now m dx plus n dy is equal to 0. सो राईट साईडला 0 पाहिजे, बरोबर. म्हणून आपण हा dy जो आहे तो राईट साईडला शिफ्ट करूया. सो काय मिळेल, 0 इज इक्वल टू xy प्लस y स्क्वेअर dx मायनस x स्क्वेअर मायनस xy dy. ओके, थोडंसं याला रिअरेंज करूयात आपण. 0 हा राईट साईडला घेऊयात आणि लेफ्टला उरलेल्या टर्म्स. सो काय मिळणार आहे, xy प्लस वाय स्क्वेअर dx, मध्ये मायनसच्या ऐवजी प्लस घेऊयात आपण आणि हा मायनस आतमध्ये देऊन टाकूयात. सो काय मिळेल, xy प्लस एक्स स्क्वेअर, सॉरी xy मायनस एक्स स्क्वेअर dy is equal to 0. Now you can compare this with m dx plus n dy. So comparing above dE, above differential equation, with m dx plus n dy is equal to 0. So what is the value of m? It is xy plus y square. The value of n is xy minus x square. So del m by del y, that is partial derivative of m with respect to y. At that time we will keep x constant. Okay, so xy चं डेरिव्हेटिव्ह काय येईल, आता x कॉन्स्टंट आहे आणि आपण y च्या विथ रिस्पेक्ट टू डिफरन्शिएट करतोय. सो नेहमी 2y असेल तर डेरिव्हेटिव्ह काय येतं 2. तसंच इथं xy आहे म्हणून डेरिव्हेटिव्ह काय येईल x प्लस y स्क्वेअरचं डेरिव्हेटिव्ह 2y. Similarly, del n by del x is equal to, now we are differentiating n with respect to x. आता y कॉन्स्टंट होईल म्हणून xy चं डेरिव्हेटिव्ह काय येईल y मायनस एक्स स्क्वेअरचं डेरिव्हेटिव्ह मायनस 2x. आर दे इक्वल? नो. सो del m by del y is not equal to del n by del x. Hence, given dE is not exact. ओके, सो एक्झॅक्ट नाही आहे. एक्झॅक्ट नाही आहे म्हणजे आपल्याला त्याला एक्झॅक्टला रिड्यूस करावं लागेल. सो आपण काय करतो, एक्झॅक्टला रिड्यूस करण्यासाठी वी यूज द इंटिग्रेटिंग फॅक्टर. इंटिग्रेटिंग फॅक्टर काढताना आधी तुम्हाला हे चेक करायचं की वेदर इट इज होमोजिनियस ऑर नॉट. द डिफरन्शियल इक्वेशन इज होमोजिनियस ऑर नॉट. इट इज क्लिअरली होमोजिनियस, कारण हे जे दोन एम आणि एन फंक्शन्स आहेत हे दोघं पॉलिनॉमियल्स आहेत आणि सगळ्यांची डिग्री, प्रत्येक टर्मची डिग्री 2 आहे. याची डिग्री 2, याची 2, याची 2 आणि याची 2, सगळ्यांची डिग्री 2 आहे. सो हे होमोजिनियस आहे. ठीक आहे, होमोजिनियस असेल तर आपण काय चेक करतो, एम अँड एन आर होमोजिनियस.
ऑफ डिग्री 2. ओके, सो होमोजिनियस असेल तर आपण काय करतो, mx प्लस ny ची व्हॅल्यू फाइंड आउट करतो. सो mx प्लस ny इज इक्वल टू मल्टिप्लाय m बाय x and n by y. So x times xy plus y square plus y times xy minus x square. So it is equal to x square y plus xy square plus xy square minus x square y. x square y आणि minus x square y कॅन्सल होऊन जाते आणि xy square will be 2xy square. ओके, सो द इंटिग्रेटिंग फॅक्टर इज रूल 1 काय सांगतो, 1/mx प्लस एन वाय. जर तो नॉट इक्वल टू 0 असेल तर 1/mx प्लस एन वाय हा तुमचा इंटिग्रेटिंग फॅक्टर असतो. सो काय आलं या केसमध्ये इंटिग्रेटिंग फॅक्टर, इट इज 1/2xy स्क्वेअर. हा तुमचा इंटिग्रेटिंग फॅक्टर आहे. ठीक आहे, या इंटिग्रेटिंग फॅक्टरने मल्टिप्लाय केल्यानंतर तुमचं जे दिलेलं डिफरन्शियल इक्वेशन आहे, लेट इट बी इक्वेशन 1. ओके, त्याला इक्वेशन 1 म्हणून घ्या. ओके, आणि मग आपण त्याला इंटिग्रेटिंग फॅक्टरने मल्टिप्लाय करणार आहे. ओके, सो मल्टिप्लाइंग दिस इक्वेशन 1 बाय इंटिग्रेटिंग फॅक्टर, 1 implies 1/2xy square xy plus y square dx plus xy minus x square dy is equal to 0. So it is given by, you can multiply this 1/2xy square to every term. So you will get, पहिल्या टर्म मध्ये y कॅन्सल होईल, x कॅन्सल होईल. सो काय उरणार आहे, 1/2y उरेल फक्त, कारण इथं एक ॲडिशनल y आहे. बरोबर, प्लस इथं काय उरणार आहे, y स्क्वेअर कॅन्सल होईल, 1/2x उरेल. ठीक आहे, dx प्लस xy कॅन्सल होईल, फक्त एक y उरणार आहे. सो अगेन 1/2y मायनस x कॅन्सल होईल. ओके, फक्त एक x न्यूमरेटरमध्ये उरेल, डिवायडेड बाय 2y स्क्वेअर. ओके, इंटिग्रेट विथ रिस्पेक्ट टू, सॉरी, dy is equal to 0. So this is your, wait a minute, minus x by 2y square dy is equal to 0. So this is the differential equation. Let it be equation 2. Okay, now new m dash and n dash are obtained. Okay, दुसरं इक्वेशन जे आहे तर त्याला कम्पेअर करूयात आता आपण एम डी एक्स प्लस एन डी वाय सोबत. सो एम डॅशची व्हॅल्यू काय मिळेल, एम डॅश इज न्यू एम. ओके, अराइव्ड फ्रॉम दिस इक्वेशन 2. सो 1/2y प्लस 1/2x and n dash is equal to 1/2y minus x by 2y square. Okay, so del m dash by del y is equal to partial derivative of m dash with respect to y. काय येणार आहे, 1/2 तर कॉन्स्टंट आहे, तो तसाच राहील. 1/y चं डेरिव्हेटिव्ह मायनस 1/y स्क्वेअर. ओके, सो मायनस 1/2y स्क्वेअर. दिस इज युअर पार्शियल डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट टर्म विथ रिस्पेक्ट टू y. 1/2x त्याचं डेरिव्हेटिव्ह काही 0, कारण x कॉन्स्टंट आहे, त्यामुळे 1/2x कॉन्स्टंट झालं. सिमिलरली, व्हॉट इज डेल एन डॅश बाय डेल एक्स, डेल एन डॅश बाय डेल एक्स काही डिफरन्शिएट एन डॅश विथ रिस्पेक्ट टू एक्स. सो काय येणार तो, 1/2y चं डेरिव्हेटिव्हचं 0, बरोबर, मायनस x/2y स्क्वेअरचं डेरिव्हेटिव्ह मायनस 1/2y स्क्वेअर हा कॉन्स्टंट आहे आणि एक्सचं डेरिव्हेटिव्ह 1. सो काय येणार, मायनस 1/2y स्क्वेअर. तुम्हाला लक्षात ठेवायचं की तुम्ही विथ रिस्पेक्ट टू विच व्हेरिएबल डिफरन्शिएट करताय ते बघायचं आहे. ओके, सो डेल एम डॅश बाय डेल वाय इज सेम ॲज डेल एन डॅश बाय डेल एक्स. म्हणजे जे दुसरं डिफरन्शियल इक्वेशन आहे ते एक्झॅक्ट आहे. सो इक्वेशन 2
इज एक्झॅक्ट, नेसेसरी कंडिशन सॅटिस्फाय झाली. ठीक आहे. सो नेसेसरी कंडिशन सॅटिस्फाय झाल्यानंतर काय करायचं आहे आपल्याला, डायरेक्ट जनरल सोल्युशन फाइंड आउट करायचं. आता इथं जनरल सोल्युशन फाइंड आउट करताना जर तुम्ही सायमल्टेनियस लिनियर इक्वेशन्सचं एक्झाम्पल घेतलं तर एक्स प्लस वाय इज इक्वल टू 1 या लाईनवरती जे काही पॉईंट्स असतील तेच पॉईंट्स 2x प्लस 2y इज इक्वल टू 2 या लाईनवरती असणार आहेत. कारण फक्त काय केलं आहे आपण, याला आपण 2 ने मल्टिप्लाय केलं मग आपल्याला हा मिळाला आहे. तसंच डिफरन्शियल इक्वेशनमध्ये पण जरी तुम्ही इंटिग्रेटिंग फॅक्टरने मल्टिप्लाय केलेलं असेल तरी याला सॅटिस्फाय करणारे, सेकंड डिफरन्शियल इक्वेशनला सॅटिस्फाय करणारे जे सोल्युशन्स आहेत तेच फर्स्टला पण सॅटिस्फाय करणार आहेत. म्हणून दुसऱ्याचं सोल्युशन म्हणजेच फर्स्टचं सोल्युशन असतं. ठीक आहे. सो सोल्युशन, जनरल सोल्युशन of second and hence first DE differential equation is given by इंटिग्रेशन m डॅश. ओके, नव्याने मिळालेला जो m आहे तो घ्यायचा आहे तुम्हाला, y ला कॉन्स्टंट ठेवायचं आहे प्लस टर्म्स इन n डॅश नॉट कंटेनिंग x. ओके, म्हणजे n डॅश मधल्या अशा टर्म्स घ्यायच्या ज्याच्यात x नाही, इज इक्वल टू सी. सॉरी, इथे dx नाही dy, वी हॅव टू इंटिग्रेट विथ रिस्पेक्ट टू y. ठीक आहे. मग m डॅश काय आहे तुमचं, तर m डॅश इज y कॉन्स्टंट, m डॅश इज xy प्लस वाय स्क्वेअर. ओके, dx प्लस n डॅश. बघा n डॅश कुठे आहे तुमचं, तर n डॅशमध्ये सॉरी बाय मिस्टेक आय हॅव टेकन m इट सेल्फ. ही चूक तुमच्याकडून पण होऊ शकते. m नाही, इथं आपल्याला m डॅश घ्यायचं. ठीक आहे. सो what is m dash, 1 by 2y plus 1 by 2x. It is your 1 by 2y plus 1 by 2x. Okay, it is your m dash. n dash is, n dash मधली कोणती टर्म तुम्हाला घ्यायची ज्याच्यात x नाही, तर ही टर्म आपल्याला नको आहे कारण याच्यामध्ये x आहे. बरोबर, मग आपण कुठली टर्म घेणार आहे, तर पहिली टर्म, कारण त्याच्यात x नाही आहे, x फ्री टर्म आहे ती, म्हणून 1 by 2y फक्त घ्यायचं. सो इंटिग्रेशन 1 by 2y dy इज इक्वल टू c. दिस इज युअर जनरल सोल्युशन. ओके, सो इंटिग्रेटिंग 1 by 2y विथ रिस्पेक्ट टू x. आता हा 1 by 2y कॉन्स्टंट आहे, सो कॉन्स्टंटला आपण फक्त x ने मल्टिप्लाय करतो. सो x by 2y प्लस 1 by 2 कॉन्स्टंट आहे तसंच राहील, 1 by x चं इंटिग्रेशन log x, 1 by x चं इंटिग्रेशन log x प्लस 1 by 2y चं इंटिग्रेशन विथ रिस्पेक्ट टू y. 1 by 2 परत कॉन्स्टंट आहे, सो 1 by y चं काय येणार इंटिग्रेशन log y विथ रिस्पेक्ट टू y इज इक्वल टू c. सो x by 2y प्लस हाफ टाइम्स log ऑफ xy. काय यूज केलं, तर इथं आपण जो लॉगॅरिथमचा रूल आहे, log a प्लस log b इज इक्वल टू log ऑफ ab, तो आपण इथं वापरला, इज इक्वल टू c. सो दिस इज द जनरल सोल्युशन. अजून सिम्प्लिफाय होत असेल तर अजून सिम्प्लिफाय तुम्ही करू शकता. log ऑफ xy रेज टू 1 by 2 असं केलं तरी चालेल, हा 1 by 2 आतमध्ये घेतला तरी चालणार आहे. सो दिस इज ऑल अबाउट रूल 1 टू फाइंड इंटिग्रेटिंग फॅक्टर टू रिड्यूस द नॉन एक्झॅक्ट डिफरन्शियल इक्वेशन टू एक्झॅक्ट वन. ओके, व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, तुमच्या फ्रेंड्ससोबत शेअर करा आणि सबस्क्राईब केलं नसेल तसं लवकर सबस्क्राईब करून घ्या. थँक्यू.